तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभू. आणि प्रभू देवा जे आम्ही ऐकले बोललो पित्या त्या सगळ्या गोष्टीप्रमाणे तू आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने काम करणार आहेस असा विश्वास आम्ही ठेवतो प्रभू देवा. कारण धर्म सन्मान आणि प्रभू देवा आमच्या जीवनात असणारी प्रत्येक गोष्ट प्रभू देवा तुझ्यापासून प्राप्त होते. आम्ही केवळ नाम मात्र आहोत. आम्ही प्रभू देवा केवळ प्रभू देवा आम्ही कष्ट आणि मेहनत या सगळ्या गोष्टीवर नाही पित्या तर आम्ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो. आम्ही तुझ्या कृपेवर अवलंबून राहतो. आणि प्रभू देवा आमचं हृदय यावेळेस आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. आम्ही प्रार्थना करतो पित्या की तुझ्या वचनातून आमच्या हृदयाशी तू बोल पित्या. जे आमच्यासाठी आवश्यक आहे, जे आम्हाला प्रभू देवा पुढे घेऊन जाणार आहे आत्मिकतेमध्ये प्रभू देवा त्या गोष्टी प्रभू देवा आमच्या जीवनामध्ये उतरून याव्यात आणि प्रभू देवा त्यातून आम्ही शिकावं यासाठी आम्हाला मदत कर. आमचा आत्मा तुझ्या पवित्र हातात आम्ही सोडतो. प्रत्येक व्यक्तीचं जीवन आम्ही तुझ्या हातात देतो. आज जसं आम्ही आलो तशा प्रकारे जाणार नाही प्रभू देवा तर तुझा आत्मा निश्चित आत्माने एक अद्भुत काम आमच्या जीवनामध्ये करणार आहे प्रभू देवा. ते आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या आत्म्याने अनुभवणार आहोत. आम्ही धन्यवाद देतो स्तुतीला येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो आहे. आमेन. बसूया आपण सगळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाचा धन्यवाद असो. यावेळेस परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि माझ्या बरोबर काढा गलतीग्रस्त पत्राचा 5वा अध्याय. गलतीग्रस्त पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 22व वचन. पासून आपण वाचूया. 18 पासून 23 पर्यंत. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म तर उघड आहे तीही की जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्ती पूजा, चेटके, वैर, कलह, मत्स्य, राग, तट, चुकी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेतपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता तुम्हाला सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा व विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे आणि अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहे त्याने विकार व वासना यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मी तुम्हाला जे सांगणार आहे आपण फळांच्या विषयी किंवा फळं का आवश्यक आहेत आणि फळं का असायला हवीत आणि महत्वाची गोष्ट फळं आल्यानंतर काय होतं, फळं नसली तरी काय होतं आणि समजा फळ नाहीच दिलं तरी काय होतं या सगळ्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. पण ते पाहण्यापूर्वी किंवा त्या गोष्टीविषयी आपण देवाच्या वचनात जाण्यापूर्वी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या गोष्टी पाहायला हव्यात की फळ जर नसलं तर त्याच्या ऐवजी काय असतं आपल्या अंतःकरणामध्ये. कारण फळ जर नसेल तर त्याच्या ऐवजी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. कारण जर समजा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवताय, जर समजा तुम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये निवडलेला आहे आणि तारणारा म्हणून त्याच्या वचनावर चालू लागलेले आहात आणि जर समजा तुम्ही जर खूप पुढे आलेला आहात तर तुमच्या जीवनामध्ये फळं किंवा जे देवाला आवश्यक असणारं, जे देवाला आवडतं किंवा देव जे देऊ इच्छितो त्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये दिसायलाच हव्यात. त्याशिवाय तुम्ही आत्म्यामध्ये किंवा देवाच्या सेवेमध्ये किंवा देवाच्या गोष्टीमध्ये पुढे नाही जाऊ शकत. पुढे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी आहेत. पण बरेच विश्वासणारे आज फळांची आवश्यकता जी आहे त्या फळांच्या आवश्यकतेला विसरलेले आहे. फळांची गरज जी आहे त्या गरजेला ते विसरले आणि म्हणून तर त्यांचं जीवन एकतर थांबलेलं आहे किंवा पुढे जात नाही किंवा काही लोकांचं जीवन पाठीमागे गेलेलं आहे किंवा ते जाग्यावरतीच आहे. त्यांच्या जीवनामध्ये ना कोणत्या प्रकारची आध्यात्मिक प्रगती आहे ना कोणत्या प्रकारे त्यांचं आध्यात्मिक जीवन हे गडून असलेल्या नाचलेल्या जळकुंडासारखं किंवा नाचलेल्या झऱ्यासारखं झालेलं आणि म्हणून
आज आपल्याला जर विश्वास करणाऱ्या खऱ्या गोष्टीची कोणती आवश्यकता असेल आत्म्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि ख्रिस्त येण्याच्या अगोदर आपली एक आध्यात्मिक तयारी आपल्याला करण्यासाठी जर गरज असेल तर त्या फळांची गरज आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला पवित्र आत्मा देऊ केला त्यावेळेस पवित्र आत्मा एकाच गोष्टीसाठी होता की या जगामध्ये येशू ख्रिस्ताचं जे कार्य जे अपूर्ण राहिलेलं होतं, कारण येशू ख्रिस्तानं ते जे कार्य आहे ते शिष्यांच्या वरती सोपवलं होतं. त्याच्यावरची जबाबदारी आपला प्राण देण्याची आणि आपला प्राणाचं बलिदान करून तारण्याची जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यानं पूर्ण केली. पण जे सुवार्तेचं काम होतं ते मात्र शिष्यांच्या वरती सोपवलेलं होतं आणि ते काम पुढे नेण्यासाठी तुम्हाला मला जास्त करून फळांची गरज आहे. हालेलुया. कारण फळं ही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ज्याला आपण आत्म्याची फळं म्हणतो, ज्याला आपण देवापासून पवित्र आत्म्यापासून येणारी फळं म्हणतो, ज्याला आपण असं म्हणतो की जे देव आपल्याला देऊ इच्छितो, जे आपल्या अंतःकरणामध्ये टाकू इच्छितो, त्या गोष्टीची आवश्यकता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आवश्यकच आहे. कारण फळं जर आपण दिली नाही तर पुष्कळ मोठ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि जर फळं दिलं तरी काय होणार आहे या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. फळं देण्याची आवश्यकता काय आहे? बाजूला सांगा, फळं देणं आवश्यक आहे. बाजूला सांगा. जर फळं नाही दिली तर काय होणार आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण पुढच्या आठवड्यात पाहू. पण फळं देण्याची आवश्यकताच नेमकी काय आहे या माझ्या बरोबर वाचा. योहानाचा शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 8वें वचन. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15 अध्याय और 8 पद का पढ़ेंगे हिंदी में. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15 अध्याय और 8 पद. 15वां अध्याय आणि 8वें वचन. यूहन्नाचं शुभवर्तमान. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हा. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपण फळ दिल्याने काय होतं, नेमकं फळ का आवश्यक आहे. पहिली गोष्ट आहे की आपल्या पित्याचं गौरव होतं. बाजूने सांगा, आपल्या पित्याचं गौरव होतं. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की देवाने मला आशीर्वादित करण्यासाठी या जगामध्ये आणले किंवा आशीर्वादित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मला समजला. पण या सगळ्या गोष्टी पाठीमागे तुमचं माझं तारण होण्यामध्ये, तुमचं आणि माझं जीवन बदलण्यामध्ये, तुमचं आणि मला येशू ख्रिस्त समजण्यामध्ये किंवा आपण आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यामध्ये, या सगळ्याच गोष्टीमध्ये एकच महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या पित्याचं गौरव. हालेलुया. पित्याच्या गौरवाशिवाय आपण या ठिकाणी आलेलो नाही किंवा पित्याच्या गौरवासाठीच तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे किंवा या जगामध्ये अजून कोणाचं तारण होणार असेल इथून पुढे सुद्धा जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत ते सगळेजण पित्याच्या गौरवासाठीच नेमलेले आहेत. हालेलुया. आणि आपण सुद्धा ज्यावेळेस या जगामध्ये जीवन जगत आहोत त्यावेळेस आपली निर्मितीच मुळात पित्याच्या गौरवासाठी झाली. हालेलुया. त्याच्या गौरवासाठीच आपण नेमलेले आहोत, आलेले आहोत, जन्मलेले आहोत. त्याचं गौरव जर आपण करणार नाही तर आपलं या जगामध्ये दुसरं काही काम नाहीये. कारण बऱ्याच वेळेस आपण असं समजतो की मी जीवन जगण्यासाठी आलो, मी पैसा कमवण्यासाठी आलो, मी घर बांधण्यासाठी आलेलो आहे, मी शिक्षण घेण्यासाठी आलो, माझं नाव मोठं करण्यासाठी आलो, मी बक्षीस मिळवण्यासाठी आलो किंवा माझं एक चांगल्या प्रकारचं एक नाव कमवून मी प्रतिष्ठित व्यक्ती होण्यासाठी आलो किंवा माझ्या जीवनात एक वेगवेगळ्या अचिव्हमेंट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे माझ्यासाठी एक एम्स असतील, उद्देश असतील. या सगळे उद्देश पार करण्यासाठी मी आलेलो आहे. पण या सगळ्या उद्देशाबरोबर सर्वात महत्त्वाचा उद्देश त्याच्याशी जोडला गेलेला आहे आणि त्याच उद्देशाने आपण जीवन जगत असतो. आणि सगळीकडे सगळ्याचं कन्क्लुजन जे आहे ते सगळ्याचं कन्क्लुजन किंवा सगळ्याचं एक सार असेल, तो सार हा आहे की आपण पित्याच्या गौरवासाठी या पृथ्वीवर आहोत. हालेलुया. बाजूला सांगा, आपण पित्याच्या गौरवासाठी पृथ्वीवर आहोत. आपण जर पित्याचं गौरवच करणार नाही, आपण जर देवाचं गौरवच करणार नाही तर आपला मूळ विश्वास ठेवण्याचा उद्देश जो आहे तो उद्देशच सफल होत नाही. कारण आपलं तारणच मुळात यासाठी झालेलं आहे, पापामधून आपण यासाठी वाचवलं गेलेलं आहोत की आपण स्वर्गात जाऊन त्याचं गौरव करणार आहोत. या पृथ्वीवर सुद्धा आपण त्याचं गौरव करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस सुद्धा आपण त्याचं गौरवच करणार आहोत. कारण लाखो आणि करोडो देवदूतांचा समुदाय कंटिन्युअसपणे एक सारखं म्हणत आहे, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पवित्र. हालेलुया.
आणि तेच जाऊन आपण स्वर्गामध्ये जाऊन तेच आपण करणार आहोत. हालेलुया. याच्या पलीकडे दुसरं आपण तिथं करण्यासाठी काही, कारण तिथं भूक नाही, तिथं तहान नाही, तिथं कोणत्याच गोष्टी नाही, त्याच गोष्टी आपण करणार आहोत. पण या पृथ्वीवर सुद्धा आपण पित्याच्या गौरवासाठी नेमले गेलेले आहोत. हालेलुया. तुम्हाला आशीर्वादित करण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुम्हाला पैसा देण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुम्हाला आत्मिक जीवन देण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुमचं तारण घडवण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुम्हाला आरोग्य देण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुमचं जीवन बदलण्यामध्ये त्याचं गौरव आहे, तुम्हाला व्यसनातून बाहेर काढण्यामध्ये त्याचं गौरव आहे, सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं गौरव आहे. हालेलुया. त्याच्या गौरवाशिवाय दुसरं काहीही नाही. सर्वप्रथम फळ, आपण फळ देतो यासाठी फळ देतो, किंवा फळ देण्याची गरज यासाठी आहे की पित्याचं गौरव व्हावं. जर आपण फळच देणार नाही तर त्याचं गौरव होणार नाही. तुम्ही केवळ म्हणाल की मला तारण मिळालं, ठीक आहे, मला उद्देश समजला, मला माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजल्या, मला पैसा मिळाला, माझा बॅलन्स वाढला, माझा बिझनेस उभा राहिला, माझी नोकरी चांगली लागली, मला लेकरं झाली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळाल्या, हे सगळं मला मिळालं, आता माझं जीवन सफल झालं, आता मला काही करण्याची गरज नाही. पण आपण निरंतरपणे चर्चमध्ये येत आहोत, त्याचं गौरव करत आहोत, गीत गात आहोत, गाणी गात आहोत, नाचत आहोत, देवाची महिमा करत आहोत, हालेलुया म्हणत आहोत, प्रेज लॉर्ड म्हणत आहोत, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहोत, बायबल वाचत आहोत, रोज आपण गुडघ्यावर प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत. हे सगळं आपण कशासाठी करत आहोत? कारण आता तर आपल्याला सगळं मिळालेलं आहे. जर समजा मिळाले तर हे सगळं करायची काही गरज आहे का? या सगळ्या पाठीमागे उद्देश हा आहे की आपण पित्याचं गौरव करतात. हालेलुया. कारण हे सगळं करण्या पाठीमागे एकमेव उद्देश आणि प्रभूने तुम्हाला मला तारलेला आहे की आपण त्याची महिमा केलीच पाहिजे, आणि त्याच्या महिमेसाठीच तो आपल्याला फळ देतो. हालेलुया. त्याची महिमा केल्याशिवाय किंवा त्याला फळ दिल्याशिवाय, त्याचं गौरव केल्याशिवाय आपण जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण प्राप्त करण्याची इच्छा बाळगतो, त्याच्यापेक्षा जर महत्वाचं काय असेल तर त्याचं गौरव आहे. आणि म्हणून जर फळ द्यायचं आहे तुम्हाला, किंवा फळ तुम्ही देण्याची इच्छा बाळगत असाल, जर समजा इच्छा बाळगत जरी नसाल तर तुम्हाला फळ दिलंच पाहिजे, किंवा तुमच्यामध्ये फळ आलंच पाहिजे. कारण जर समजा जशा प्रकारे मी मागील आठवड्यात सांगितलं की समजा तुम्ही एखादी गोष्ट जर नाही भरली, चांगलं नाही भरलं तर वाईट भरलं जाणार आहे. म्हणजे चांगलं फळ येणार नाही तर वाईट फळ ऑटोमॅटिकरित्या येणार आहेत. वाईट फळ येण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, चांगली फळ येण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी मशागत करावी लागते, त्यासाठी खत घालावं लागतं, त्यासाठी साफसफाई करावी लागते, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात, आणि मग त्याच्यानंतर ते फळ येतं. पण वाईट फळ येण्यासाठी कोणत्याही प्रकारे, बाबळीच्या झाडासाठी कोणीही खत पाणी घालत बसत नाही, बाबळी झाड ऑटोमॅटिक वाढतं आणि त्याला काटे पण येतात, आणि चांगल्या प्रकारे ते वाढतं, आणि नाईलाजाने कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून ते तोडावं लागतं. पण समजा आंब्याचं झाड जर लावलेलं आहे तर त्यासाठी फळ येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्याची काळजी घ्यावी लागते, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीपासून त्याची जपावं लागतं, आणि मग एक विशिष्ट काळ येतो की त्यावेळेस त्याला फळं आलेली असतात. हालेलुया. लक्षात घ्या, जेव्हा फळ देतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं. हालेलुया. जर समजा आपण ज्यावेळेस फळ देत नाही त्यावेळेस देवाचं गौरव होत नाही. आणि म्हणून देवाचं गौरव होण्यासाठी, पित्याचं गौरव होण्यासाठी आपल्याला फळ देणं आवश्यक आहे. येशू ख्रिस्त शिष्याला ज्यावेळेस शिकवत होता त्यावेळेस फळांच्या विषयी संपूर्ण अध्याय तुम्ही वाचा घरी जाऊन चांगल्या प्रकारे. आपल्याजवळ इतका वाचण्यासाठी वेळ नाहीये. पहिल्या वचनापासून 15व्या अध्यायात पहिल्या वचनापासून तुम्ही 17व्या वचनापर्यंत 24 वचनापर्यंत तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताने वेगवेगळ्या प्रकारे पित्याच्या गौरवासाठी असलेल्या फळांची आवश्यकता त्या ठिकाणी अधोरेखित केलेली, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की फळं देणं का आवश्यक आहे, फळं काय यायला हवी, फळं नाही दिलं तर काय होणार आहे, फळं देण्यासाठी काय करावं लागतं, या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मत्ती सुसमाचार याचा 5वा अध्याय 16वं वचन. मत्ती रचित सुसमाचार उसका 5 अध्याय 16 पद कौन पढ़ेंगे. मत्ती सुसमाचार 16वां अध्याय 5वां अध्याय 16 वचन. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, जशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मिठाचं उदाहरण असेल किंवा प्रकाशाचं उदाहरण असेल. प्रभू श्री ख्रिस्त ज्यावेळेस डोंगरावरील प्रवचन देतो त्यावेळेस डोंगरावरील प्रवचनामध्ये त्याने या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तो प्रकाश
प्रकाश पाहून लोकांनी पित्याचा गौरव करावा, त्याची महिमा करावी. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही आनंदित राहता, ज्यावेळेस तुम्ही राग करत नाही, ज्यावेळेस तुम्ही भांडत नाही, ज्यावेळेस तुम्ही सहनशील असता, ज्यावेळेस तुम्ही पवित्र असता, ज्यावेळेस तुम्ही नीतिमान असता, ज्यावेळेस तुम्ही देवाचे गौरव करणारे असता, ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित असता, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आरोग्य असतं, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद असतात, वेगवेगळ्या प्रकारचे देवाने दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या जीवनात असतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते प्रगट करता लोकांसमोर आपल्या जीवनातली आत्मिकता, त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा उद्देश एकच असतो की सगळी सत्कर्म पाहून, सगळा प्रकाश पाहून लोकांनी पित्याचं गौरव करावं. हालेलुया. कारण या सगळ्या गोष्टी पाहून पित्याचं गौरव होतं, देवाची महिमा होती. पण समजा जर हे सगळं तुम्ही केलं नाही तर त्यामध्ये देवाचं नाव खराब होतं. तुम्हाला तर नाव ठेवलं जाईल, पण त्याच्याबरोबर देवाचं पण नाव खराब होईल. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तुम्ही, मग हे येशूची लोक अशीच असतात. कारण बऱ्याच लोकांनी या भारतामध्ये बऱ्याच लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर याच कारणास्तव विश्वास ठेवला नाही. कारण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं प्रकाश पाडायची वेळ आली होती, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रकाश परावर्तित करण्याची वेळ आली होती, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने फळं देण्याची वेळ आली होती, त्यावेळेस येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांनी फळं दिली नाही. त्यांच्या झाडांना काटे लागलेले होते आणि ते काटे टोचत होते, लोकांना त्रास देत होते, छळ करत होते, लोकांच्या जीवनामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना त्रास देण्यासाठी होत्या. आणि म्हणून त्यांचे ते काटे पाहून, त्यांच्या जीवनातला वाईटपणा पाहून, तो अंधार पाहून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी पाहून लोक असं म्हणाले ख्रिस्त तर चांगला आहे, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मात्र बरोबर नाही. आणि म्हणून ख्रिस्तावर बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. तुम्ही कुणाला सुवार्ता सांगता हे जास्त महत्वाचं नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही कुणासमोर ख्रिस्त प्रगट करता नाही हे जास्त महत्वाचं आहे. सुवार्ता तर सांगणं खूप सोपं आहे, सुवार्ता सांगणं खूप सोपं आहे, पण ख्रिस्त प्रगट करणं हे खूप अवघड आहे. हालेलुया. कारण ख्रिस्त प्रगट करण्यासाठी जगावं लागतं, प्रार्थना जगावी लागते, वचन जगावं लागतं. ख्रिस्त प्रगट करण्यासाठी पवित्रपणा जगावं लागतं. फळं अशीच निर्माण होत नाहीत, हवेतून निर्माण होत नाहीत. फळं हवेतून निर्माण होणं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा मी विश्वास ठेवला, मी आशीर्वादित झालो, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण या पलीकडे पुष्कळ काही गोष्टी आहेत. हालेलुया. कारण तुम्ही पवित्र जगता, यामध्ये पित्याचं गौरव आहे. तुम्ही ज्यावेळेस नीतिमत्व जगता त्यावेळेस पित्याचं गौरव होतं, कारण तुमची पवित्रता पाहून लोक देवाचं गौरव करतात. हालेलुया. आणि समजा तुम्ही अपवित्र असाल तर तुम्हाला नाव ठेवलं जातं, पण तुमच्यापेक्षा जास्त नाव ठेवलं जातं देवाला. कारण महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुमचं नुकसान तर आहेच आहे, पण देवाच्या राज्याचं नुकसान. हालेलुया. बरीच लोक देवाच्या राज्याचं स्वतःच्या वागण्याने नुकसान करत आहेत. स्वतःच तुमच्या जीवनामधून तो राज्य प्रगट करू इच्छितो, तुमच्या जीवनातून तो सामर्थ्य प्रगट करू इच्छितो, तुमच्या जीवनातून तो स्वतःला प्रगट करू इच्छितो की ख्रिस्त असा आहे. हालेलुया. ज्यावेळेस शिष्यांच्या वर त्याने जबाबदारी दिली, जबाबदारी देऊन सांगितलं त्यांना, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ज्यावेळेस हे तो सांगत होता त्यावेळेस महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ख्रिस्ताला हे सांग. कारण जशा प्रकारे 4 शुभवर्तमान बायबलमध्ये लिहिले, मत्तई, मार्क, लूक आणि योहान, पण 5वं शुभवर्तमान दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही लिहा आहोत. हालेलुया. कारण त्याला ज्यावेळेस सांगितलं तुम्ही जा म्हणून, त्यावेळेस लोकांनी त्यांचं जीवन वाचावं असं त्याला वाटत होतं. हालेलुया. कारण ज्यावेळेस ख्रिस्तांची कृत्य तुम्ही वाचता, ख्रिस्तांची कृत्येला समाप्ती नाहीये. बाकीच्या सगळ्या पुस्तकांना समाप्ती आहे, त्या ठिकाणी संपलेलं आहे, पण ख्रिस्तांची कृत्य समाप्त नाही झालेलं. ते कंटिन्युअसपणे ख्रिस्त येईपर्यंत चालू राहणार आहे. हालेलुया. आणि ते कोण चालवणार आहे? तुम्ही नेहमी चालवणार. हालेलुया. फळं प्रगट होणार नाही तर ते प्रगट नाही होणार. फळं प्रगट होणार नाही तर तुमची सुवार्ता बिनकामाची सुवार्ता. तुम्ही लोकांना सांगाल तर येशूवर विश्वास ठेव, पण तुमच्या जीवनातून फळच नाही प्रगट झालं तर तो विश्वास नाही ठेवणार. हालेलुया. कारण विश्वास ठेवायला लावणं हे तुमच्या जीवनातून काय प्रगट करता याच्यावरती जास्त अवलंबून आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांचं जीवन न बदलण्याचं कारण हे आहे की विश्वास ठेवणारे, विश्वासणारे जे आहे ते फळांना प्रगट करण्याच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टीत जास्त गुंतले. कोणी आशीर्वादात गुंतलेला आहे, कोणी आरोग्यामध्ये, कोणी देवाकडून प्राप्त करण्यामध्ये, स्वतःचीच आत्मिकता वाढवण्यामध्ये गुंतलेला आहे, कोण स्वतःच्या जीवनामध्ये एवढं गुंतून गेलेलं आहे की त्याला जगाचं काही देणं येत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं जीवन आपल्या आतमध्ये प्रगट करणार, आणि जशा प्रकारे पाऊल म्हणाला गलतीकराच्या पत्रात 24व्या वचनात 5व्या अध्यायात 24व्या वचनात की मी ख्रिस्तावरती काय केलेलं, माझं शरीर जे आहे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलं गेलेलं आहे. हालेलुया. यापुढे मला कोणी त्रास न देवो, 6व्या अध्यायामध्ये तो सांगतो, यापुढे मला कोणी त्रास न देवो, कारण मी माझं शरीर जे आहे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलंय. कशासाठी खेळलेलं आहे? कारण माझ्या जीवनातून ख्रिस्त प्रगट व्हावा.
हालेलुया. आणि म्हणून तो म्हणाला की जगणे हे मला, मरणे हे मला लाभ, पण जगणे हे मला ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण असं म्हणू लागतो त्यावेळेस फळं प्रगट होतात. नाहीतर फळं येण्यासाठी आपल्याला असं वाटत राहील नेहमी की फळं नेमकी कशासाठी हवी, माझ्यामध्ये चांगुलपणा का पाहिजे, माझ्यामध्ये पवित्रपणा का पाहिजे, इतकं चांगलं बनण्यासाठी देव का प्रयत्न करत आहे, मी इतकं पवित्र व्हावं असं देवाला का वाटतंय. कारण देवाला असं वाटतं की माझ्यामधून ख्रिस्त प्रगट व्हावं. हालेलुया. कारण तुमची सत्कर्मे पाहूनच लोक बदलणार आहे. कारण तुमच्या शब्दांनी नंतर बदलतील लोक, पण तुमच्या जीवनातून जास्त बदलतील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका व्यक्तीचं, डेव्हिड लिव्हिंगस्टनचं मी चरित्र वाचत होतो आज सकाळच्या वेळेस, आणि त्याच्या चरित्रामध्ये एक सुंदर गोष्ट दिलेली आहे. एक पुष्कळ दिवस साऊथ आफ्रिकेमध्ये खूप चांगल्या प्रकारची सुवार्ता त्यांनी गाजवली, पुष्कळ लोकांना देवाचं वचन त्यांनी शिकवलं, आणि खूप साऊथ आफ्रिकेतल्या लोकांचं प्रार्थनेकडे आणणं आणि त्यांना सुवार्ता सांगण्याचा जनक म्हणून डेव्हिड लिव्हिंगस्टनला ओळखलं जातं. पण खूप दिवसापासून ते म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये जंगलामध्ये गेले होते, आणि खूप दिवस म्हणजे 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, त्यांची कोणत्याही प्रकारची खबर नव्हती. ते कुठे आहेत, काय आहेत, जिवंत आहेत का नाही याच्याविषयी काहीच माहित नव्हतं. मग काही लोकांना इंग्लंडवरून काही लोकांना त्यांचा शोध करण्यासाठी पाठवलं गेलं, आणि एक व्यक्ती असा होता ज्या शोध करणारा त्यांच्यामध्ये एक मुख्य व्यक्ती होता. तो नास्तिक होता, म्हणजे देवावर कधी तो विश्वास ठेवत नव्हता. आणि तो व्यक्ती अधिकारीरित्या म्हणजे सरकारने त्याला पाठवलेलं होतं, आणि सरकारचा अधिकारी म्हणून तो डेव्हिड लिव्हिंगस्टनचा शोध करण्यासाठी आफ्रिकेमध्ये गेला. आणि मग पुष्कळ शोध केल्यानंतर, पुष्कळ दिवसाच्या शोधानंतर डेव्हिड लिव्हिंगस्टन त्यांना सापडले, आणि सापडल्यानंतर डेव्हिड लिव्हिंगस्टन सोबत ते राहू लागले. आणि मग त्यांच्यासोबत डेव्हिड लिव्हिंगस्टननी कधी त्याला सुवार्ता सांगितलंय, कधी त्याला वचन सांगितलंय. पण 6 महिन्यानंतर असं झालं की तो नास्तिक असणारा व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ज्यावेळेस तो शोधून परत आला होता, त्यावेळेस तो एक मजबूत विश्वासणाराच केवळ नाही तर मिशनरी म्हणून परत आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनात असणारी एक अद्भुत अशा प्रकारची ही साक्ष आहे. कारण ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला खरोखर प्रगट करतो त्यावेळेस खरोखर पित्याचं गौरव होतं, खरोखर देवाचं गौरव होतं. लोक आपल्याकडे पाहतात आणि देवाची महिमा करतात. ते तुमची वाहवा नंतर करतील, पण देवाची वाहवा प्रथम करतील. हालेलुया. पण हे होण्यासाठी तुम्हाला फळं निर्माण करावे लागतील, किंवा फळांची अपेक्षा करावी लागेल. तुम्हाला असं म्हणावं लागेल की प्रभू, मी जर ख्रिस्तामध्ये आहे, आशीर्वादाच्या अगोदर मला फळं दे, आशीर्वादाच्या अगोदर मला फळं दे. बरीच लोक आज दानाची अपेक्षा करतात, फळाची अपेक्षा करतात. त्यांना असं वाटतं मला, मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवला तर आजार बरा व्हावा, हे ठीक आहे, हे चांगली गोष्ट आहे, हे झालं पाहिजे, पण त्याच्या अगोदर सहनशीलता खूप महत्वाची आहे. हालेलुया. त्याच्या अगोदर गर्विष्ठ असू नये अशासाठी जास्त प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. पण बरीच लोक ही प्रार्थना करण्याच्या झंझटमध्ये पडत नाही. त्यांना असं वाटतं हे करण्यापेक्षा जास्त करून सोपं काय आहे की मी हात ठेवावा आणि लोकांनी बनवावा. हे आवश्यक आहे, याद्वारे चमत्कार होणार, पण चमत्काराबरोबर तुमच्यामध्ये आनंद पाहिजे, चमत्काराबरोबर तुमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे. कारण समजा जर चमत्काराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल आणि पवित्रता नसेल, कारण बरीच लोक अपवित्र राहून सुद्धा चमत्काराचं सामर्थ्याने काम करतात. हालेलुया. हे शक्य आहे. हालेलुया. कारण पवित्र आत्मा एकदा जर दान देतो तर ते पुन्हा परत घेत नाही, तर ते दिलेलं आहे त्याने, ते त्याजवळ राहतं. ते पवित्र आत्मा असो अथवा नसो, शेवटच्या दिवशी त्याचा न्याय केला जाईल. हालेलुया. तुम्हाला जर अन्य भाषा बोलता येते याचा अर्थ तुम्ही सर्वजण अन्य भाषा बोलणारे पवित्र असतातच असं नाही. आणि म्हणून जास्त करून अपेक्षा कशाची बाळगली पाहिजे? पवित्रतेची, फळांची अपेक्षा बाळगली. कारण फळच आहेत की जे त्याच्याद्वारे लोकांचं, देवाचं गौरव होतं. हालेलुया. जी फळच आहेत तुमच्यातली सहनशीलता पाहूनच, जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितली 9 फळं आहेत, त्या फळांना पाहूनच लोक काय करतील? पित्याचं गौरव करतील. आणि म्हणून फळं का आवश्यक आहे? पित्याचं गौरव होण्यासाठी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मत्थ्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 33वा वचन. त्याच्यापूर्वी योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 8वें वचन. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15 अध्याय 8 पद फिर से पढ़ेंगे हम. 15 योहान 15. त्याचा शेवटचा भाग आहे. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? फळ दिल्याने पित्याचे गौरव होतं. दुसरी गोष्ट काय होते? आपण त्याचे शिष्य बनतो. हालेलुया. बऱ्याच लोकांना विश्वासाने बनवून राहायचं, विश्वासाने जन्मभर राहतात, त्यांना शिष्य व्हायची गरज पडत नाही, त्यांना शिष्य व्हायची आवश्यकता पण वाटत नाही, त्यांना असं वाटत पण नाही की मी शिष्य व्हावं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फळं जर द्यायची आहे किंवा फळं देणं आवश्यक
की आपण फळं दिल्यानेच त्याचा शिष्य होतो. हालेलुया. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी श्रीमंत झालेली मी त्याचा शिष्य आहे, नाही. हालेलुया. तुमच्याकडे करोडो रुपये आले कारण तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही दान दिलं, दशमाव दिलं, तुमच्याकडे पैसे येत राहणार. हालेलुया. पण याचा अर्थ तुम्ही शिष्य आहे असं होऊ शकत नाही. हालेलुया. कारण पैसे असून माणूस गर्विष्ठ असू शकतो. हालेलुया. पैसे असल्यानंतर गर्विष्ठ असू शकतो किंवा आशीर्वादित असून सुद्धा तो फळांनी न भरलेला असू शकतो. हालेलुया. बिझनेस चांगला चालत आहे, नोकरी चांगल्या प्रकारे चालू आहे, पण तो शिष्य नाही, अशा बऱ्याच विश्वासणाऱ्याचा. हालेलुया. पण तपासून पहा की माझा बिझनेस वाढत आहे आणि मी येशूचा शिष्य पण बनतो. असं होत आहे का? हालेलुया. मी या ठिकाणी नोकरी माझी चांगल्या प्रकारे चालू आहे आणि मी येशूचा शिष्य पण आहे. हे होत आहे का? मी या ठिकाणी चर्चला पण येत आहे आणि मी येशूचा शिष्य पण होत आहे. हे होत आहे का? हे पाहिलं पाहिजे. कारण जर हे होत नसेल तर तुम्ही जन्मभर विश्वासणारे बनून राहा आणि विश्वासणारे म्हणूनच करून जा आणि ज्यावेळेस त्या स्वर्गाच्या दरवाजावर जाल त्यावेळेस येशू तुम्हाला म्हणेल मी तुला ओळखत नाही. कारण तू केवळ पैशासाठी आला होतास, तू केवळ आरोग्यासाठी आला होता, तू केवळ तुला शारीरिक सामर्थ्य मिळावं यासाठी आला होता, तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी, तुला लेकरांचं लग्न व्हावं यासाठी आला होता, मला इकडं दुखतं यासाठी मी आलो होतो, आणि त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये माझा बिझनेस चांगला चालावा यासाठी आलो होतो, आणि घर बांधावं यासाठी आलो होतो, आणि पुष्कळ अशी गोष्टी असतील की तुमची ही खूप मोठी लिस्ट असेल. पण या सगळ्या लिस्टला बाजूला करा आणि लक्षात ठेवा की तुम्हाला मला यासाठी प्रभू या ठिकाणी बोलवले की आपण सगळेजण शिष्य होण्यासाठी आलो. हालेलुया. कारण येशूने ज्यावेळेस आज्ञा दिली त्यावेळेस त्या आज्ञेमध्ये महत्वाचा भाग आहे, महत्वाचा भाग, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, मी जे काही तुम्हाला शिकवले ते त्यांना पाळायला शिकवा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या आणि त्यांना शिष्य बनवा. हालेलुया. हालेलुया. कधीही कुठेही तिथं लिहिलेलं नाही की विश्वासणारे बनवा, कुठेही लिहिलेलं नाही. पण आज मंडळ्या जास्त करून विश्वासणारा उत्पादित करत आहेत, शिष्य खूप कमी आहे. जर 500 लोकांची मंडळी असेल तर त्यात 50च शिष्य आढळतात, बाकीचे 450. 50 पण कमी, मी जास्त सांगितले ना, पण 450 जे आहेत बाकीचे ते विश्वासणारेच आहेत. पण 500च्या 500 शिष्य वाचायला हवे. हालेलुया. कारण लक्षात घ्या, त्यासाठीच तुमची आणि माझी निवड केली गेलेली आहे, त्यासाठीच तुम्ही आणि मी या पृथ्वीवरती आहोत, त्यासाठीच ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवलेला आहे. कारण शिष्य बनण्याद्वारेच आपण त्याला जवळ ओळखणार आहोत, शिष्य बनण्याद्वारेच आपण त्याला जाणणार आहोत, शिष्य बनण्याद्वारेच त्याचा अंतःकरण आपल्याला ओळखणार आहे, शिष्य बनण्याद्वारेच तो काय म्हणतो हे आपल्याला समजणार आहे, शिष्य बनण्याद्वारेच आपल्याला खरं समर्पण करता येणार आहे, शिष्य बनण्याद्वारेच त्याचा क्रूस खांब आपल्याला उचलून जाता येणार आहे, शिष्य बनण्याद्वारेच आपण ख्रिस्तावर वधस्तंभावर खेळलेले असणार आहोत. विश्वासणारे जर तुम्ही असाल ना तर तुम्ही कधीच वधस्तंभावर खेळले जाणार नाही, तुमच्या खांद्यावर कधीच क्रूस असणार नाही. कारण स्पष्टपणे येशू ख्रिस्ताने सांगितलं, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे जावा. हालेलुया. आणि जो शिष्य होऊ पाहत नाही तो असं चर्चमध्ये आराधना करतात का? अशा प्रकारे असतं का सगळं? बरं ठीक आहे, तुम्ही करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, उपास प्रार्थना करा, जमलं तर. बरीच लोक प्रार्थनेसाठी आसुसलेले आहेत, त्यांना असं वाटतं की लोकांनी कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी, मला आशीर्वाद मिळावा. किती दिवस अशा प्रकारच्या गोष्टीत आपण अडकत राहतो? कारण शिष्य बनण्याची एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला उडी मारावीच लागेल, त्यामध्ये जावंच लागेल, नाही तर तुम्ही चर्चमध्ये येऊन सुद्धा काही काम राहणार नाही तुमचं. आणि म्हणून इथं जर आलाय तर इथं आल्यानंतर तुमच्या पुढची प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस? की मला शिष्य व्हायचंच आहे. हालेलुया. मी जवळपास 3 आठवड्यापासून सांगत आहे, काही कारणास्तव आपली प्रार्थना जे आपली शिष्य सभा होती ती बंद झाली, पण 3 आठवड्यापासून सांगत आहे आणि खूप कमी लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण विश्वासणारे बनून राहायचं सगळ्यांना, पुढच्या प्रोसेस मध्ये कोणालाही जायचं नाही, कारण पुढची प्रोसेस कठीण आहे, कारण ती प्रोसेस काही सोपी नाहीये. पृथ्वीचं मीठ बनणं एवढं काही सोपं नाहीये, प्रकाश बनून चमकत राहणं इतकं सोपं नाही, कारण सगळ्यांचं लक्ष त्या प्रकाशाकडे असते, त्या मिठाकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि जो डोंगरावरती राहतो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि त्याच्यामध्ये एक चूक सगळ्यांना दिसते, आणि म्हणूनच ती खूप प्रक्रिया, मोठी प्रक्रिया आहे. पण त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावंच लागेल. ज्यावेळेस तुम्ही त्यात प्रवेश कराल त्यावेळेस तुम्हाला समजू लागेल की कशा प्रकारे चांगल्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वर सोप्या करत आहे, मजबूत बनवत आहे आणि शिष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात. मत्तेचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 33व वचन वाचा. मत्ती रचित सुसमाचार उसका 12 अध्याय 33 पद पढ़ेंगे. मत्ती सुसमाचार 12 अध्याय 33.
झाड चांगले आणि फळ चांगले, त्याचे फळ चांगले आहे असे म्हणा, अथवा झाड वाईट अथवा त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. हालेलुया, हालेलुया. चांगल्या झाडाला कधी वाईट फळ येत नाही आणि वाईट झाडाला कधी चांगली फळं येऊ शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्ट व्याख्या सांगितलेली आहे की झाड चांगलं फळ चांगलं, झाड वाईट फळ वाईट. पण बरीच लोक झाड वाईट असून फळं चांगली देण्याचा प्रयत्न करतात, किंवा फळं चिटकवायची त्यांना असं वाटतं चिटकवली म्हणजे एक आता एक कृत्रिम फळं आलेले, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला प्लास्टिकची फळं म्हणतात, आणि त्याला असं वाटतं की अरे हे ओरिजिनलच आहे. पण बऱ्याच लोकांची फळं खूप संकटामध्ये, अडचणींच्या मध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये गळून पडतील, कारण ओरिजिनलच आहे. ओरिजिनल मध्ये जो गोडवा आहे तो प्लास्टिक मध्ये कधीही असू शकत नाही, चिटकवलेल्या फळांच्या मध्ये असू शकत नाही. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी आजकाल त्या ढोंगातून बाहेर आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की माझं झाड चांगलं आणि माझं फळ पण चांगलं. हालेलुया. कारण मी फळावरूनच झाड ओळखण्यात येईल. आणि म्हणून जर आपल्या अंतःकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनात फळं यावी, तर शिष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये या, कारण शिष्यच चांगले फळं देऊ शकतात. आणि शिष्य आपण त्याच वेळेस शिष्य होऊ शकतो ज्यावेळेस आपण फळं द्यायला चालू करतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही फळं देत नाही तोपर्यंत तुम्ही शिष्य होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये फळं येऊ लागत नाही तोपर्यंत शिष्य बनण्याच्या प्रक्रियेत तुम्ही जातच नाही. कारण बरीच लोक आज तिकडे पुढे जाऊ इच्छित नाही. त्यांना असं वाटतं तिथंच राहूया, तिथंच जाऊ द्या, तिथंच जाऊ द्या. हे सगळं पास्टरचं काम आहे, हे सगळ्या स्ट्रॉंग विश्वासणाऱ्यांचं काम आहे, हे प्रत्येकाचं काम आहे. हालेलुया. बाजूला सांगा हे प्रत्येकाचं काम आहे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा हा शिष्य बनलाच पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा प्रत्येक विश्वासणारा शिष्य बनलाच पाहिजे. भले तुम्ही सेवा करा अथवा न करा, तुम्ही बाहेर लोकांना सुवार्ता सांगायला जा अथवा न जा, तुम्ही वेगवेगळ्या प्रार्थना घ्यायला जा अथवा न जा, पण एक गोष्ट आहे की तुम्हाला शिष्य बनलंच पाहिजे. शिष्य बनल्याशिवाय तुम्ही फळं देऊ शकत नाही, किंवा फळं दिल्याशिवाय तुम्ही शिष्य बनू शकत नाही. हे एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. हालेलुया. एकमेकाशी त्याची सांगड घातली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, आणि सांगितले स्पष्टपणे की तुम्ही विपुल फळ दिलेली माझे शिष्य. हालेलुया. तुम्ही विपुल फळ नाही दिलं तर तुम्ही माझे शिष्यच नाही. मग आणि ते फळ थोडं नाही तर विपुल फळ. विपुल म्हणजे काय की कोणतं थोडं आणि कोणतं नको अशा प्रकारचं फळ आहे. म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फळवंत करू इच्छितो परमेश्वर. हालेलुया. पण ती फळं येण्यासाठी तुम्हाला शिष्य बनण्याच्या प्रक्रियेत यावंच लागेल. आशीर्वादासाठी जगणं, पैशासाठी जगणं, नोकरीसाठीच केवळ जगणं, माझी मुलं मोठी होऊ दे, त्यांची लग्न होऊ दे. बरेच लोक असे असतात की त्यांची लग्न झाल्यानंतर बाप्तिस्मा घेतो म्हणतात, मग हे झाल्यानंतर करतो, नोकरी लागल्यानंतर करतो, आणि असं खूप काही आहे. मग माझं जीवन जे आहे ते हे झाल्यानंतर करतो, अजून पुढच्या वर्षी करतो, 2023 ला करतो, 24 ला करतो, आणि बरंच काय हे सरकार बदलल्यानंतर करतो. सगळं काय आहे. बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे अटी आहेत. देवासमोर बरीच लोक अटी घालतात. काही दिवसापूर्वी एक 2-4 वर्ष झाली, त्या वर्षापूर्वी एक आंटी होते, आणि ते नेहमी मी त्यांना म्हणायचे की तुम्हाला बाप्तिस्मा घेतला पाहिजे. आणि ते म्हणायचे नाही, माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर आणि त्यांचं अजून लग्न व्हायचं, त्यासाठी मी थांबलेले. आणि हे सगळं थांबत राहिले. मग प्रार्थनेला पाठीमाग पडत गेले. गेल्या वर्षी मी असं ऐकलं ते अचानकपणे एक दिवस ते मरण पावले आणि निघून गेले त्याच्यावर. बरीच लोक विश्वासणारे आपल्या जीवनामध्ये असलेलं तारण गमवत आहे. कोणत्या कारणाने माहिती आहे? कारण त्या प्रक्रियेत ते विवेचित नाही. आपल्या जीवनात तारण दे, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला तारण दिलं, ते गमवू नये असं वाटत असेल तर थांबून राहू नका. तर थांबून राहिला तर तुम्ही एक नासलेलं जलकुंड असा, आणि त्या जलकुंडातून कुठल्याही प्रकारची उपलब्धी परमेश्वराला मिळणार नाही. कारण परमेश्वराचं जे पाणी आहे, किंवा परमेश्वर जे तुम्हाला बनवू इच्छितो तो वाहता झरा बनवू इच्छितो. आणि वाहत्या झऱ्याचीच, कारण वाहता झरा हा नेहमी पुढे जातो. हालेलुया. तुम्हाला पुढेच गेलं पाहिजे. तुम्ही थांबून राहू शकत नाही किंवा पाठीमागे जाऊ शकत नाही. हालेलुया. पण बरीच विश्वासणारे आज थांबून राहिलेले किंवा ते पाठीमागे गेलेले, किंवा त्यांना असं वाटतं पुढची प्रक्रिया अवघड आहे, मग पुढच्या प्रक्रियेत जायलाच नको. बऱ्याच विश्वासणाऱ्यांचं असं पण मत आहे की बाप्तिस्मा घेतला तर जास्त संकट येतात, त्यामुळे बाप्तिस्माच नको. हालेलुया. बाप्तिस्मा घेतला तर जास्त संकट येतात, जास्त अडचणी येतात. आणि मग काही लोक ते स्वतः घेत नाही, किंवा स्वतः जरी घेतला असेल तर दुसऱ्याला घरातल्या लोकांना घेऊन देतात. अरे जास्त संकट येते, तू घेऊ नकोस, माझ्यावर संकट आलं तेवढीच वास. हालेलुया. म्हणजेच काय की स्वर्गात जाण्यापासून स्वतःला पण थांबवत आहेत आणि घरच्यांना पण थांबवत आहेत. हालेलुया. बऱ्याच वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या प्रक्रियेतून गेलंच पाहिजे.
प्रत्येक विश्वासणारा जर या प्रक्रियेतून गेला नाही तर तो कधीच शिष्य बनणार नाही. पुढे वाचा लुकाचा सुसमाचार 6वा अध्याय 43 आणि 44. लुकाचा सुसमाचार उसका 6वां अध्याय और 43 और 44. ज्याला वाईट फळ येईल असेल कोणतेही चांगले झाड नाही, ज्याला चांगले फळ येईल असेल कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचं घड काढत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि 45 वचन सांगतात, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखामध्ये येणार. हालेलुया. आजच फळवंत व्हा, आजच फळांनी भरा, नाही तर झाड एक वाईट फळांचं झाड म्हणून ओळखलं जाईल. कारण फळं पाहूनच लोक काय करतील, देवाचं गौरव करतील. फळं पाहूनच तुम्ही शिष्य आहात की नाही हे परमेश्वर पाहिल. जर फळं जर दिसली नाही प्रभूला तर निश्चित अर्थाने तुम्ही बाजूला फेकले जा. आणि पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगणार आहे की फळं जर दिसली नाही तर परिणाम काय होतात आणि परिणाम अति भयानक असतात. आणि त्या परिणामांना प्रत्येक विश्वासाला सामोरं जाऊ नये असं प्रभूला वाटतं. आणि म्हणून आपण फळवंत झालंच पाहिजे, आपल्याला फळं आलीच पाहिजे. मग आज येतील, उद्या येतील, कुणाला 30 पट येतील, कुणाला 60 पट येतील, कुणाला 100 पट येतील. आणि मग कदाचित कुणाला आज येतील, कुणाला उद्या येतील, कुणाला महिन्यात येतील, कुणाला वर्षात येतील, पण फळं आलीच पाहिजे. शिष्य बनलंच पाहिजे. नाही जर बनलं गेलं तर लक्षात घ्या, नाश हा ठेवलेला आहे. विश्वासणारे बनून तुम्ही मरेपर्यंत राहू शकत नाही. स्वतःला सांगा, स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा की मला शिष्य बनायचं आहे. बाजूला सांगा तुला शिष्य बनायचं. तुम्ही सेवा करा अथवा न करा, पण तुम्हाला क्रूस काम स्वतःचा उचलून जावंच लागेल. तुम्ही म्हणू शकत नाही हा कठीण आहे, मी उचलू शकत नाही, हा जड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही. आणि बरेच लोक आज हे कारण सांगतात आणि या कारणांनी ते थांबून राहतात. आज बऱ्याच विश्वासधाऱ्यांचं जीवन थांबून राहिलेलं आहे. त्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. माझ्या बरोबर कारण पित्याची इच्छा आहे की तुम्ही फळ द्यावी आणि आपण फळ दिलंच पाहिजे. योहानाचा सुसमाचार 15वा अध्याय 16 वचन. यूहन्नाची सुसमाचार उसका 15 अध्याय 16 पद. योहान 15:16. आणि त्या ठिकाणी सांग, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नेमले आहे. या हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. बाजूला सांगा, पित्याची इच्छा आहे की तुम्ही फळ द्यावे. हालेलुया. पित्याची इच्छा आहे की तुम्ही फळ द्यावं आणि त्यानं त्यासाठीच तुमची नेमणूक केली. हालेलुया. कोणी म्हणत असेल की मी फळ नाही देणार, मी असाच राहणार आहे, आणि बरीच लोक अशीच राहतात आणि त्यांना बागेतून काढून टाकलं जातं. हालेलुया, हालेलुया. आता आपल्या कंपाऊंड मध्ये एक झाड आहे, आंब्याचं झाड, आणि पुष्कळ दिवसापासून मी आणि प्रतिमा विचार करत आहोत की याला तोडून टाकावं. का तोडून टाकावं? त्याचं कारण हे आहे की त्याला फळ येत नाही. हालेलुया. फांद्या तर खूप मोठ्या आहेत, पानं तर खूप मोठे आहेत आणि खूप वाढलेलं आहे आणि त्याची सावली तर खूप चांगल्या प्रकारे, पण फळ देत नाही तर त्या झाडाचा काही उपयोग नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा आहे, कारण झाड ह्याच आशेने लावलं जातं की त्याला फळ येत नाही. हालेलुया. फळांचं झाड फक्त सावली देण्यासाठी लावलं जात नाही, फक्त वाढावं म्हणून लावलं जात नाही, खूप मोठं व्हावं म्हणून लावलं जात नाही, आणि वेगवेगळ्या प्रकारे बाबा चांगलं दिसतं म्हणून लावलं जात नाही, तर हे मोठं होईल आणि ते मला फळ दिलं आणि ते फळं मला चाखायला मिळतील यासाठी लावलं जातं. हालेलुया. ते तुम्हाला मला यासाठी या चर्च मध्ये आणतो किंवा चर्च मध्ये घेऊन येतो, प्रार्थनेसाठी प्रोत्साहित करतो, प्रार्थना करायला लावतो, पवित्र जीवन जगायला लावतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवतो. या सगळ्याचा एकमेव उद्देश आहे की आपण फळ द्यावं, लोकांनी ते फळ खावं, पित्याचं गौरव करावं आणि त्याला ते आवडतं की माझी लेकरं फळ देतात. हालेलुया. शिष्यांची नेमणूकच यासाठी पित्याने केली होती, येशू ख्रिस्ताने केली होती की तुम्ही जावं आणि विपुल फळ द्यावं. हालेलुया. कारण तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्हाला यासाठीच निवडलं आणि यासाठीच नेमलेलं आहे, यात हेतूच हा आहे, म्हणजे उद्देशच हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्या. हालेलुया. तुम्ही समजत असाल की माझा उद्देश हा आहे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी मोटिव्ह आहे, उद्देश आहे. मी जर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपण सगळेजण एक वेगळ्या प्रकारचा उद्देश घेऊन आलेलो असतो, पण या सगळ्या उद्देशा पाठीमागं एकच पित्याची इच्छा असते की आपण त्याचं गौरव करावा आणि आपण विपुल फळ द्यावं, कारण त्याने आपण फळ दिल्यानेच त्याचं गौरव होणार.
हालेलुया. आणि हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणून फळ देण्यासाठीच आपली निवड आहे. आपली निवडच मुळात त्यासाठी प्रभूने केलेली आहे. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 13वे वचन. रोमियो की पत्री उसका पहिला अध्याय 13 पद. पहिला अध्याय रोमकरास पत्र पहिला अध्याय 13वे वचन. बंधुजन हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुम्हामध्ये व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा भेद केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही आजाण असावे माझी अशी इच्छा नाही. हालेलुया. ज्यावेळेस पौल रोमकराच्या मंडळीला ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस पत्रामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख करतो की इतर मंडळांच्याकडून जसं मला फलप्राप्ती झाली तशी तुमच्याकडून व्हावी अशी माझी अपेक्षा. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा सेवक सुवार्ता सांगतो किंवा तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला देवाचं वचन सांगता त्यावेळेस मुख्य इच्छा हीच असते की त्याच्यापासून मला फलप्राप्ती व्हावी. कोणताही मजूर, कोणताही कामगार यासाठी कामाला जात नाही की मी कामगार दिवस महिनाभर काम केल्यानंतर मला कोणत्याही प्रकारच्या फळाची गरज नाही, कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारच्या पगाराची गरज नाही, मी जाणार आणि फुकट काम करून येणार. पण ज्यावेळेस तारीख संपते, ज्यावेळेस महिना संपतो त्यावेळेस तो पगारासाठी असुसलेला असतो, उत्सुक असतो की मला काय मिळणार आहे, मला काय मिळणार आहे. ज्यावेळेस देव झाड लावतो, त्याला वाढवतो, पाणी घालतो, पाणी घालणारा नेमणूक करतो आणि त्याला वाढवत राहतो आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की तुमची नेमणूक आणि तुम्हाला वाढवलं गेलं यासाठी की तुम्ही फळ द्यावं. हालेलुया. पौल म्हणाला की तुमच्याकडून मला फलप्राप्ती झाली पाहिजे. हालेलुया. मंडळीची ही अपेक्षा आहे, देवाच्या सेवकाची पण अपेक्षा आहे आणि देवाची पण ही अपेक्षा आहे की फळ प्राप्ती झालीच पाहिजे. फळाशिवाय तुम्ही वाढू शकत नाही, फळाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि फळांची गरज आहे, फळांची गरज आहे. बाजूला सांगा, फळांची गरज आहे. कारण फळं दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही असं म्हणाल की मी फळं नाही देणार, मला आशीर्वाद मिळाला तितकंच मला पुरेसा आहे तितकं, पण तोच आशीर्वाद तुम्ही घेऊन बसाल आणि येशू येईल आणि फळं देणाऱ्याला घेऊन जाईल आणि फळं नाही देणार या पृथ्वीवरतीच राहतील. हालेलुया. कारण जो फळं देत नाही तो शिष्य नाहीये, जो फळं देत नाही तो पित्याचा गौरव करत नाही, जो फळं देत नाही तो सुवार्ता सांगू शकत नाही, जो फळं देत नाही तो देवाची महिमा करू शकत नाही, जो फळं देत नाही तो त्याच्या जीवनामध्ये देवाची महिमा प्रगट होऊ शकत नाही, जो फळं देत नाही तो प्रकाश पाडत नाही, जो फळं देत नाही तो देवाची निंदा करतो, जो फळं देत नाही तो अपवित्र कधीही अपवित्र होऊ शकतो, जो फळं देत नाही त्याच्यामध्ये कधीही अनित्यमता येऊ शकते. हालेलुया. पण जो फळं देतो तो मात्र पवित्र जीवन जगण्यासाठी सदैव तयार असतो. हालेलुया. जो फळं देतो ते देवाचं गौरव करण्यासाठी तयार असतो, जो फळं देतो तो देवाची महिमा करण्यासाठी तयार असतो, जो फळं देतो तो स्वतःला सावध करत राहतो नेहमी देवाच्या गौरवासाठी तयार असतो. हालेलुया. कारण त्याला ठाऊक असतं की माझ्यामध्ये जी फळं आहेत ती टिकून राहिली पाहिजे. हालेलुया. आणि ती टिकून राहतील कधी? पवित्र आत्म्याद्वारे. कशी राहतील, काय राहतील ते सुद्धा आपण पुढे नंतर पाहणार आहोत. पण का आवश्यकता आहे याच्याविषयी मात्र मी तुम्हाला सांगत आहे. फिलिपिकरास पत्र पहिले पत्र याचा फिलिपिकरास पत्र पहिला अध्याय 22 वचन. फिलिपी की पत्री उसका पहिला अध्याय 22 पद. फिलिपिकरास पत्र पहिला अध्याय 22 वचन. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. हालेलुया. कारण 21 वचन सांगतं, कारण मला जगणे ख्रिस्त, मरणे हा लाभ आहे. हालेलुया. हालेलुया. देवाला हे फळ आवश्यक आहे. आणि म्हणूनच पौल त्याच्या जीवनातून दोन्ही गोष्टीद्वारे गौरव करतो. दोन्ही गोष्टीद्वारे, जगण्याद्वारे पण फळ देतो तो आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा फळ देणार. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे. आणि पौलाला हीच अपेक्षा होती तुमच्या आणि माझ्याकडून सुद्धा. पौलाला हीच अपेक्षा होती मंडळीकडून सुद्धा. पौलाचं जीवनच अशा प्रकारचं होतं आणि म्हणून तर तुम्हाला जगणे ख्रिस्त आहे, मरणे लाभ आहे. कारण मी तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्या ओठाचं फळ म्हणजे देवाची स्तुती जी आहे ती त्याला देत राहणार आहे. हालेलुया. म्हणजे मी जर जगलो तर या जगात सुद्धा मी त्याला फळ देत राहणार आहे. कोणतं निवडावं ह्या मी पेचामध्ये आहे. म्हणजे कोणतं निवडावं हे मला समजत नाही, कारण दोन्हीही द्वारे देवाचं गौरव. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनात सुद्धा असंच झालं पाहिजे आणि असंच म्हटलं पाहिजे आपण की जगणे मला ख्रिस्त, मरणे हा लाभ आहे. कारण दोन्ही
गोष्टीद्वारे मी फळ देऊ इच्छितो. हालेलुया. दोन्ही गोष्टीतून मी फळ देणार आहे. दोन्ही गोष्टीतून मला फळ, कारण जगल्यानंतर सुद्धा मी देवाला फळ देणार आणि मेल्यानंतर सुद्धा माझ्या ओठाची स्तुती, जे स्तुतीचं अर्पण आहे ते मी कंटिन्युअसपणे त्याला देत राहील. आणि म्हणून फळ देण्यासाठी तुमची आणि माझी नेमणूक आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पित्याचं गौरव यासाठी व्हावं, यासाठी आपण फळ दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण शिष्य व्हावं यासाठी फळ दिलं पाहिजे. आणि आपली नेमणूकच आहे यासाठी आपण फळ दिलं पाहिजे. त्याच्या शरीरामध्ये जोडण्यासाठी आपण फळ दिलं पाहिजे. वाचा माझ्या बरोबर योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय आणि 1 ते 5 वचन आहे. यूहन्ना की किताब, यूहन्ना रचित सुसमाचार, उसका 15 अध्याय 1 से 5. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यापासून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हालेलुया. सुंदर अशा प्रकारचं वचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो द्राक्षवेलाचं उदाहरण देतो. प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षवेलाचं उदाहरण देतो आणि तो म्हणतो की माझा बाप माळी आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या, फळं यासाठी आपण दिलं पाहिजे की आपण शरीराशी जोडलं जावं. कारण जे आपण ख्रिस्ताचं शरीर आहे, ख्रिस्ताच्या शरीराशी म्हणजे मंडळीशी जोडलं जावं आणि जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याला बलिदान दिलेलं आहे त्या शरीरात सुद्धा आपण जोडलं जावं. कारण बरीच लोक जोडले जात नाहीत म्हणून ते फळ देत नाहीत किंवा फळ देत नाहीत म्हणून जोडले जात नाही. बऱ्याच लोकांना जोडलं न जाण्याचं, त्यांना असं वाटतं की मला जोडलं जाण्याची जास्त गरज नाही. कारण शरीराशी जोडलं गेल्याशिवाय आपण फळ देऊ शकणार नाही. बाजूला सांगा, शरीराशी जोडण्यासाठी तुला फळ देणं गरजेचं आहे. कोणत्या शरीराशी? ख्रिस्ताच्या शरीराशी. हालेलुया. हालेलुया. कोणतं शरीर? ख्रिस्ताचं शरीर. आणि त्या ख्रिस्ताचं शरीर म्हणजे वधू आहे. जी मंडळी आहे त्या वधूशी जोडलं गेलं पाहिजे. त्या वधूशी जर जोडलं गेलं नाही तर तुम्ही फळ देऊ शकत नाही. त्या ख्रिस्ताच्या शरीराशी जोडलं गेलं नाही म्हणजेच ख्रिस्ताचं दोन शरीर आहेत. एक म्हणजे येशू ख्रिस्ताचं शरीर किंवा येशूचा आत्मा तो, आणि त्याच्यानंतर दुसरं शरीर म्हणजे वधू, ज्याला आपण मंडळी म्हणतो, ज्याला आपण चर्च म्हणतो. या दोन्ही गोष्टीची जोडलं गेलं पाहिजे. जो जोडू इच्छित नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीच फळ निर्माण होणार नाही. कोणी आहे जो ख्रिस्ताशी जोडला नाही त्याला सुद्धा फळ निर्माण नाही, आणि जो मंडळीशी जोडला गेला नाही त्याला सुद्धा फळ मिळणार नाही किंवा त्याच्या जीवनात सुद्धा कोणतंही फळ येणार नाही. या दोन्ही गोष्टीशी तुम्हाला जोडलं गेलंच पाहिजे. त्या दोन्ही गोष्टीशी जोडण्यासाठीच आपण फळ दिलं पाहिजे. हालेलुया. कारण फळ देण्यासाठी जोडावं लागतं आणि जो जोडतो तो ऑटोमॅटिकली त्या फळ देतो. हालेलुया. पण काही लोक असतात की जी मंडळीशी जोडू इच्छित नाही. त्यांना असं वाटतं कधी तर मी येणार, कधी तर मी बसणार आणि तुम्ही केवळ डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची, इतकंच मला मिळालं, वाद झालं, याच्या पलीकडे जास्त काही करायची गरज नाही. किंवा त्यांना असं वाटतं मला आशीर्वाद मिळतो, माझ्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात आणि मग आरोग्य मिळतं, अजून बरंच काय काय जे मानवाला आवश्यक असणाऱ्या अशा खूप काही गरजा आहेत, या सगळ्या गोष्टी मिळतात. इतकंच फक्त आवश्यक आहे, तितकंच मिळालं, वाद झालं. पण लक्षात घ्या, तुम्हाला मंडळीचा भाग बनावा लागेल, मंडळीशी जोडावं लागेल, शरीराचा वाटेकरी व्हावं लागेल आणि शरीराचे वाटेकरी झाल्यानंतरच तुम्ही फळ देऊ शकता. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही जोडले जात नाही तोपर्यंत कोणतंही फळ येणार नाही. कारण सहनशीलता तुम्ही टीव्ही बघून तुम्हाला मिळणार नाही. सहनशीलता केवळ मोबाईल बघून तुम्हाला मिळणार नाही. केवळ तुम्ही घरात बसूनच केवळ आराधना केल्याने, ऑनलाईनच फक्त, कारण आजकाल एक नवीन फॅड आलेले लोकांच्या डोक्यामध्ये की ऑनलाईन बसायचं. बस झालं. कारण पाळक आवडत नाही, पाळकाचा संदेश आवडत नाही, विश्वासणारे आवडत नाही, त्याचा चेहरा आवडत नाही, तिचा चेहरा आवडत नाही आणि ती जास्त बोलते आणि ते माईकचा काही नंतर वर्शिपचा आवाज आवडत नाही, काही नंतर त्याला असं वाटतं की हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे चर्चला न येण्यासाठी किंवा सैतानाने वेगवेगळ्या प्रकारचं फॅक्ट लोकांच्या डोक्यामध्ये टाकले. मग काही लोक ऑनलाईन बघत असतात आणि ऑनलाईन बघणारे खूप आहेत पण आजकाल. पण मला तुम्हाला सांगू द्या, ऑनलाईन बघण्यासाठी तुम्हाला खूप सावध राहावं लागेल, खूप सतर्क राहावं लागेल. आणि मला तरी असं वाटत नाही
कारण ऑनलाईन बघणारे जास्त करून मॅक्झिमम म्हणजे 99% लोक ऑनलाईन बघणारे असे आहेत की त्यांना आवडणाऱ्या प्रीचरच फक्त संदेश पाहतात आणि त्यांना जे आवडतं, त्यांना जे गोड वाटतं, त्यांना म्हणजे हा चांगला बोलतो का, मला योग्य वाटतं ते बोलतो का, हा मग ह्याचा ऐकूया, हा कडून बोलतो का, ह्याला स्किप करायला आपण दुसरा शोध करूया लगेच. कारण सोपं, फेसबुक वरून ढकलणं खूप सोपं आहे, युट्यूब वरून सर्च करणं खूप सोपं आहे, खूप सोपं झालेलं आहे. आणि या सोप्या गोष्टी लोकांनी यासाठी निवडलेल्या आहेत की त्यांना कठीण जे शिष्य बनणं आहे ते निवडायचं नाही. ऑनलाईन बघणारे शिष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. कारण तुम्हाला शिष्यासाठी गुरु असावं लागतं, शिष्य बनण्यासाठी मंडळीशी एक संघ असावं लागतं, शिष्य बनण्यासाठी ख्रिस्ताशी जोडावं लागतं. कारण मंडळीतली आराधना आणि ऑनलाईन मधली आराधना यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. आणि किती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत असाल आणि मग एका रूम मध्ये समजा तुमचं संपूर्ण फॅमिली राहते किंवा वन रूम किचन मध्ये तुमची फॅमिली राहते आणि त्या फॅमिलीमध्ये टीव्ही चालू आहे, लेकरांचा गोंगट आहे, आई तिकडून ओरडते, तिकडून फोडणी दिलेला वास येतो आणि असं बरंच काय शेजाऱ्याकडून वेगळ्या प्रकारची चित्रपटातली गाणी लागलेली आणि त्यात तुम्ही ऑनलाईन जोडलेला आणि या सगळ्यामध्ये तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट करत असाल हे काही ठाऊक नाही मला. हालेलुया. कारण खूप लोकांचं कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. कारण हे होण्यासाठी तुम्हाला एक सहभागितेची गरज आहे, मंडळीची गरज आहे, एका ख्रिस्ताच्या शरीराची गरज आहे. आणि हे ख्रिस्ताचं शरीर आहे की त्याशी जोडल्यानंतर तुम्ही फळ देऊ लागा आणि त्याच्याद्वारे तुम्ही शिष्य बनू लागा. तुम्हाला समजू लागेल की माझी इथे मिस्टेक आहे. भलेही संदेश आवडत नसतील, भलेही चेहरा आवडत नसेल, भलेही खुर्चीवर बाजूला बसलेला माणूस आवडत नसेल, भलेही तुम्हाला यायला सहभागिता आवडत नसेल, पण तुमच्या आत्म्यासाठी न आवडणाऱ्या गोष्टीच गरजेच्या आहेत. हालेलुया. तुम्हाला वाटो, खरं वाटो, वाईट वाटो, चांगलं वाटो, काही वाटू द्या, पण ख्रिस्ताची इच्छा तीच आहे तुमच्यासाठी. हालेलुया. कारण ख्रिस्ताने यासाठीच की मंडळी एक संघ केले आणि म्हणूनच वचन सांगतं की अधोलोकाचे फाटक या मंडळीवरती विजय होणार नाही. एका व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी नाहीये, सर्व मंडळीचा उल्लेख आहे. हालेलुया. कारण अधोलोकाला जड जातं मंडळीला जिंकायला, अधोलोकाला जड जातं, अधोलोकाच्या त्या शैतानाच्या दूतांना जड जातं ह्या मंडळीवरती विजय मिळवाय. आणि जर तुम्ही जोडले गेले आहात तर तुम्ही विपुल फळ घ्या. हालेलुया. ख्रिस्ताच्या शरीराची आणि ह्या मंडळीची तुम्हाला जोडून राहिलंच पाहिजे, नाही तर तुम्ही फळ देणं अशक्य आहे. कारण वाचा माझ्याबरोबर योहानाचं 15 अध्याय 5 वचन, तोच आहे, तेच वचन जे वाचलं आपण मगाशी, 15 अध्याय 5 वचन, योहानाचे सुसमाचार उसका 15 अध्याय 5 पद. मीच वेल आहे आणि तुम्ही फाट्या, जो माझ्यामध्ये राहतो आणि जो मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. बाजूला सांगा, ख्रिस्तापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येणार नाही. ख्रिस्ताच्या शरीराशी तुम्हाला जोडलं जावंच लागेल. मग तुम्हाला वाईट वाटेल, चांगलं वाटेल, तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या मनाला वेदना होतील, शरीराला वेदना होतील, त्याग करावा लागेल, वेळेचा त्याग करावा लागेल, कामाचा त्याग करावा लागेल, पगार सोडावा लागेल, घरातून पेट्रोल घालून यावं लागेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होतील. आणि हे सगळं होणार कारण ख्रिस्ताच्या शरीराशी जोडायचं म्हटलं त्याग आवश्यक आहे. हालेलुया. त्यागाशिवाय हे सगळं काही होत नाही. आणि तुम्हाला घरातून बाहेर पडल्यास पाऊस, वारा, ऊन या सगळ्या गोष्टीची चिंता करत बसाल तर तुम्ही हे होणार नाही. कारण फळं तुम्हाला द्यायचे आहेत तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल, फळं द्यायचे तर गुडघ्यावर यावं लागेल, फळं द्यायचे तर ख्रिस्ताशी संबंध जोडावा लागेल, फळं द्यायचे तर म्हणावं लागेल की माझे हात वधस्तंभावर खेळलेले आहे, फळं द्यायचे तर म्हणावं लागेल की माझं संपूर्ण शरीर वधस्तंभावर खेळलेलं आहे. आणि म्हणून तर पाऊल म्हणतो की मी आता इथून पुढे मला कोणी त्रास न देवो, कारण माझं संपूर्ण शरीर वधस्तंभावर खेळलं गेलेलं आहे. हालेलुया. तर फळं द्यायचे आहे तर ख्रिस्ताच्या शरीराशी जोडलं जावंच लागेल. कारण वेगळं होऊन तुम्ही काही नाही करू शकत. आज बऱ्याच विश्वासणाऱ्यांना खिंडीत पकडलेलं आहे सैतानाने, खिंडीत पकडले. का खिंडीत पकडले माहितीये? कारण ते वेगळे आहेत, मंडळीपासून वेगळे आहेत, चर्च पासून वेगळे आहेत, शरीरापासून, ख्रिस्ताच्या शरीरापासून वेगळे आहेत. आणि म्हणून ते एकटा संघर्ष करून दमले, थकले, त्यांना पापापासून लांब राहता येत नाही, वाईटापासून लांब राहणं अशक्य झालेलं आहे. प्रार्थना करून दमले, त्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये काहीतरी परमेश्वराने करावं, प्रभू करत नाहीये, कारण बेसिक गोष्ट ते विसरले. हालेलुया. बेसिक काय की तुला मंडळीत जायचं आणि शरीराशी जोडलं जायचं. कारण फाट्यापासून वेगळं झाल्यानंतर आपण कधीच फळ देऊ शकत नाही. एखादी पाणी मूळ खोडापासून तुम्ही तोडलेले आहे, तुम्हाला वाट बघत राहा, त्याला पाणी घाला, खत द्या, सगळं करा आणि तुम्हाला प्रार्थना करा, डोकं पडवा आणि मग म्हणाल की याला आंबे लागले, कधी लागणार. हालेलुया. उलट फांदी सुकत जाईल, पाणी सुकत जाते,
वाळलेली काटेवील जाळण्यापलीकडे दुसरं काही उपयोग नाही. हालेलुया. पण बरेच विश्वासाने आज खिंडीत पकडले सैतानाने त्यांना, त्याच्या दूतांना. तुम्ही इतकं सहज समजू नका, इतकं सहज नका समजू, कारण सैतान वाट पाहत आहे की कोण वेगळा होतो आणि मी त्याला पकडतो, कोण वेगळा होतो आणि मी त्याला पकडतो. बायबल स्पष्टपणे सांगतं यहुदा इस्रायल बाहेर गेला आणि सैतान त्याच्यामध्ये शिरला आणि सैतानाने त्याच्या डोक्यामध्ये, जोपर्यंत एकटा होत नव्हता, जोपर्यंत जोडलेला होता तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं. पण लोभ आला ज्यावेळेस तो गेला तिथे आणि लगेच लोभ आला आणि त्याने पैशाचा लोभ पकडला आणि एकटाच होता, त्यासोबत दुसरा कोणताही शिष्य त्या ठिकाणी नव्हता. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एकटे असता त्यावेळेस पकडणं खूप सोपं असतं. एकटे असता त्यावेळेस तुमचं आक्रमण तुमच्यावरती खूप सोपं बनतं. आणि ज्यावेळेस तुम्ही जोडलेले असतात ख्रिस्ताच्या शरीराशी, त्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थनेचं एक बॅकिंग असते, प्रार्थनेचं मजबूत अशा प्रकारे परमेश्वर तुमच्यासाठी मजबूत भिंत तयार केलेली असते. तुमच्यासाठी कोणतरी गुडघ्यावर लढत असतं, तुमच्यासाठी कोणतरी प्रार्थना करत असतं, तुमच्यासाठी कोणीतरी देवाजवळ विनंती करत असतं आणि म्हणून तुमचं संरक्षण केलं जातं. तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येतात, त्या सगळ्या आपत्तीपासून तुम्हाला वाचवलं जातं आणि मग तुमच्या लक्षात येण्या अगोदर तुम्ही सैतानाच्या तावडीतून बाहेर पडलेले असतात. हालेलुया. हे सगळं होतं कधी? ज्यावेळेस तुम्ही शरीराशी जोडले जातात त्यावेळेस होतं. हालेलुया. नाही तर तुम्ही फळ देण्याची इच्छा तरी बाळगा, पण खोडापासून वेगळं होऊन तुम्ही फळ नाही देऊ शकत कधीच. आणि म्हणून तुम्हाला जोडलं गेलंच पाहिजे, जुडून राहिलंच गेलं पाहिजे ख्रिस्ताशी आणि ख्रिस्ताच्या शरीराची. आणि म्हणजेच काय, ख्रिस्ताचं दोन शरीर मी तुम्हाला सांगितले, ख्रिस्त स्वतः आणि मंडळी, या दोन्ही गोष्टीची तुम्हाला जोडलं गेलं पाहिजे. कारण बरीच लोक या जगामध्ये असे आहेत की त्यांना असं वाटतं की मी फळ दिल्याने अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी बनत आहेत. आणि एक देवाचा सेवक जॉन ब्लार्चर असं म्हणतात की नेमकं तुमच्या जीवनामध्ये काय करतो आणि फळ दिल्यानंतर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये काय करू इच्छितो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पुढच्या आठवड्यात फळ न दिल्याने कशा प्रकारचे परिणाम होणार, या सगळ्या गोष्टी आणि फळ दिल्यानंतर कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात, याच्या गोष्टीविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. या आपण पुढे बंद करूया.